साइलेंस प्लीज। यस कैमरा बोलिए। लहान मुलगा ज्याला शिक्षणाची फार ओढ आहे, तो फार गरिबीतल्या अवस्थेत असतानाही तो शिकण्यासाठी उत्सुक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न आहेत आणि हळूहळू तो ते गोल अचीव करतो, त्याला जे हवं आहे ते. पण ते गोल अचीव केल्यानंतरही त्याला अनेक प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. अशा त्या राम या मुलाची ही गोष्ट आहे. मी या सावित्री नावाचं एक कॅरेक्टर करते, जी जो या कथेचा हिरो आहे राम, त्याची बायको आहे. बायको म्हणण्यापेक्षा ती त्याची मैत्रीण आहे, ती त्याची सहचारिणी आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीत ती समजून घेणारी आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादी स्त्री जर भक्कमपणे एखाद्या पुरुषाच्या पाठीशी उभं राहिली तर त्याच्या आयुष्याचं सोनं होतं आणि तशा प्रकारची स्त्री मी या भूमिकेतनं साकारते. आम्हाला फिल्मला पण दोन लुक येते. एक तर तिचं शाळेतलं ग्रामीण याच्यातलं त्याचं खडतर जीवन आणि तालुक्यातला एक ग्लॉसी लुक, या दोन्ही याचं कॉन्ट्रास्ट जपायचं आहे. त्यामुळे त्या रीतीने बरंच काय काय प्लॅनिंग केलं आहे. उमेश कामत यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करते, पण ते खरंच खूप ताकदीचे अभिनेते आहेत आणि चांगल्या कलाकारांसोबत काम करताना नेहमीच सीन्स खूप छान होतात, खूप मजा येते. प्रत्येक सीनमध्ये जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर प्रत्येक सीनचं आउटपुट छान निघतं आणि तसंच उमेशजींबरोबर काम करताना सुद्धा मी खूप एन्जॉय करते. मजा आली तिच्यासुद्धा. असं कुठेच वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतो. चित्रपट संपल्यानंतरही हाच विश्वास असेल असं मलाही वाटतं, कारण मलाही चांगलं काम करायचं आहे, तिलाही चांगलं काम करायचं आहे, हे दोघांचं कॉमन आहे. सो आय थिंक आम्ही खूप कम्फर्टेबल आहोत पहिल्या दिवशी एकमेकांसोबत. उमेश कामत हा मोबाईल चेहऱ्याचा आर्टिस्ट, म्हणजे त्याला ज्या कॅरेक्टरमध्ये आपण पाठवू ती कॅरेक्टर करणारा तो माणूस आहे, तो आर्टिस्ट आहे. म्हणून मी त्याला नट नाही म्हणत, मी त्याला आर्टिस्ट म्हणतो. आणि मी रमेश साळगावकर या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांचे खरंच आभार मानते की एवढा छान रोल त्यांनी मला ऑफर केला आहे. निशाने एका माझ्या फिल्ममध्ये काम केलं होतं, पण छोटंच होतं आणि ते टॅलेंट्स मी तिचे पाहिले होते. पण काय आहे की तिला एक तशी संधी मिळाली नव्हती. तर ती संधी फुलफ्लेश पिक्चरमध्ये तिला मिळावी या दृष्टीने मी तिची निवड केली आणि त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरला म्हणजे हिरोईनच्या कॅरेक्टरला ती मी योग्य मला का वाटली का ते अल्लड नाही, वृच्छंकल नाही किंवा असं दरिद्री असंही नाही, एक मिडल क्लासची एक सुशिक्षित मुलगी हे असल्यामुळे तिची निवड. रमेश साळगावकरांसारखे सिनियर डिरेक्टर आहेत, त्यांचा विषयावरचा स्टडी करण्याचा जो पॅटर्न आहे तो खूप चांगला आहे. ते रिअलिस्टिक वेने खूप काम करतात, ते स्वतःमध्ये टेक्नॉलॉजी डिपेंड नाही, त्यामुळे त्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. गावातल्या खेडवळ मुलाच्या आयुष्याचं सोनं कसं होतं हे सांगणारा हा विषय आहे आणि म्हणून त्याचं टायटल परीस असं आहे. कथानक असं आहे की एक टपरीवर काम करणारा सर्वसामान्य गरीब मुलगा आणि त्याला मिळालेला एक संदेश,
तो एका महान माणसाने दिलेला संदेश. चांगल्या पद्धतीने शिक्षण संस्थेवरती भाष्य केलेलं आहे या चित्रपटात. सो हा चित्रपट नक्कीच पाहण्याजोगा असेल असं मला विश्वास आहे. आणि एक छान चित्रपट बनवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.